काही ॲक्शन्स बघून सोडून द्यायच्या असतात, तर काही ॲक्शन्सना रिॲक्शन देणं फार गरजेचं असतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात जिथे प्रश्न करणं किंवा एखाद्या ॲक्शनला रिॲक्शन देणं खूप गरजेचं ठरतं. पण आपण कितीही सामंजस्याने रिॲक्शन दिली, योग्य पद्धतीने जरी रिॲक्शन दिली, तरी देखील आपल्या रिॲक्शनला टाळी एका हाताने वाजत नाही, म्हणून चुकीचंही ठरवलं जातं. पण समोरच्या व्यक्तीला हेच कळत नाही की टाळी देण्यासाठी सुरुवात ही तिनेच केलेली असते. कधीकधी आपल्यासमोर स्पष्ट न बोलता इतरांच्या समोरही आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं, त्यावेळेला आपला आत्मविश्वास डगमगू शकतो की आपण इतकी साधी रिॲक्शन देऊन देखील, इतकी विचारपूर्वक रिॲक्शन देऊन, इतका सामंजस्याने आपण ॲप्रोच करून देखील आपण चुकीचे का ठरतोय. आपलं मन अस्वस्थ होतं. कितीही योग्य पद्धतीने एखादी गोष्ट, एखादी सिच्युएशन सॉर्ट आऊट करायचं म्हटलं, तरी देखील तिथे उगीचच आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. मग एकदा का आपलं मन अस्वस्थ झालं की मग सगळ्यातूनच आपलं लक्ष उडतं. आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही आणि तिथे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. समोरच्या व्यक्तीच्या ॲक्शनला आपण समोरासमोर रिॲक्शन देतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्या रिॲक्शनला सुद्धा आपल्यासमोर जर चुकीचं ठरवलं किंवा आपल्यासमोरच जर चर्चा केली, त्याबद्दल बोललं गेलं, तर मग तिथे संवाद होतो, तिथे विषय संपतो, एकमेकांशी बोललं जातं. पण हे न करता जर समोरची व्यक्ती आपल्या रिॲक्शनबद्दल मागे 4 चौघांमध्ये बोलत असेल, तर त्यात आपण काहीच करू शकत नाही. मग आपण स्वतःचा आत्मविश्वास तरी का कमी करून घ्यायचा. बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला आपल्या आवाजाच्या टोनवरून किंवा आपल्या वयावरून किंवा आपल्या प्रश्नांवरून, आपण कशा पद्धतीने चुकीची रिॲक्शन दिली यावरून सुद्धा चुकीचं ठरवलं जातं. अर्थातच चुका या सगळ्यांकडूनच होतात. कोणीही अत्यंत परफेक्ट असूच शकत नाही. पण जर आपण एखाद्या व्यक्तीच्या ॲक्शनला समोरासमोर रिॲक्शन देत असू, आपण मागे कोणतीही चर्चा न करता त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात बोलणं जर योग्य समजत असू, पण तीच व्यक्ती जर आपल्याबद्दल 4 चौघांमध्ये मागे आपल्याला चुकीचं ठरवत असेल, तर मग त्या गोष्टीसाठी आपण आपला आत्मविश्वास कमी करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे ना. मला माहिती आहे की हे सगळं ऐकणं जितकं कॉम्प्लिकेटेड आहे, तितकंच हे समजून घेणं सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे. कारण जेव्हा आपण अशा परिस्थितीमधून जात असतो, त्यावेळेला फक्त आणि फक्त आपल्याला त्रासच होत असतो. आपण अजिबातच स्वतःला कोणतीच गोष्ट समजावून सांगू शकत नसतो. आपण त्या मनस्थितीतच नसतो. फक्त आपण हेच विचार करत असतो की हे आपल्यासोबत का घडलं, किंवा आपल्याला असं सुद्धा वाटतं की आपण कसे आहोत हे समोरच्या व्यक्तीला अगदी छान पद्धतीने माहिती आहे. आपण एकमेकांसोबत बरीच वर्ष एकत्र घालवलेली असतात. मग तरी देखील आपल्याबद्दल समोरची व्यक्ती असं कसं बोलू शकते किंवा अशा पद्धतीने कसं काय ती गैरसमज करून घेऊ शकते. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा आपण एक समाधान मानलं पाहिजे की जे काही झालंय त्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. समोरच्या व्यक्तीच्या ॲक्शनवरती आपण रिॲक्शन समोरासमोर दिलेली आहे, ना की आपण मागे 4 चौघांमध्ये त्याचा इन्सल्ट केला आहे किंवा त्याला चुकीचं ठरवलं आहे. हे जे समाधान आहे ना, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जर समाधान आपण बाळगलं, तर आपल्याला झालेल्या परिस्थितीचा त्रास होणार नाही. आपल्यासोबत हे समाधान राहील की आपण समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला त्रास होतोय, पण त्या त्रासापेक्षा हे समाधान कधीही मोठं की आपण प्रयत्न केला, आपण बोलण्याचा, आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. काय पटतंय ना?